तसे तुटी जन्मव्याधी वाढी तसे तुटे वाढी तसे तुटी जन्मव्याधी वाढी तसे तुटे न पाहे याती जन्मव्याधीच्या दुःखातून सोडवणारे सज्जन असतात, साधू महात्मे असतात, म्हणून त्यांचं पुण्यस्मरण असतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, म्हणून पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण. देवाची जयंती, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव आपण साजरा केला का नाही? केला ना महाराज, केला महाराज. त्यांचा जन्म उत्सव आणि पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा. या महिन्यामध्ये कोणत्या संतांचा समाधी सोहळा आहे? कोणता महिना आहे आता हा? श्रावणात कोणाचा आहे माहिती का? नाही माहिती? सांगून गेलो, परत एकदा सांगतो. विठ्ठला संतांना समाधी दिली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. चैत्र महिन्यामध्ये दिली गोरोबा काकांना. वैशाखात दिली मुक्ताबाई आणि चोखोबरा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ एकादशी व्रत, वद्य ज्येष्ठ मासी उत्सव निवृत्तीशी केला दिली. द्वादशी समाधी दिली निवृत्तीशी आणि झाले उदासी अवघे जण. चैत्रात गोरोबा काका, चैत्र. वैशाखात मुक्ताबाई चोखोबरा आहे. ज्येष्ठात कोणाला निवृत्ती दादा. ज्येष्ठानंतर आषाढात नामदेवराय सावता महाराज. आषाढ नंतर श्रावणात सेना महाराजांना समाधी दिली. विठ्ठला आता पुढचं सांगत नाही. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा. आपलं कुठंच काही बसत नाही म्हणून वर्ष श्राद्ध. काय वर्ष श्राद्ध? आपलं कुठंच काही बसत नाही. या परिवाराकडनं श्राद्ध कर्म घडतंय. पण ऐका, हिंदू धर्म संस्कृतीचा विचार जर केला, वैदिक पुरातन सनातन असणारी आमची संस्कृती आहे. किती सूक्ष्म विचार आमच्या संस्कृतीनं सांगितलाय. ही 5 बोट दिली, पण 5ही बोटांचं कार्य वेगवेगळं कार्य. ही आहे करंगळी. काय काम आहे? शाळेमध्ये गेलो आम्ही, शाळेमध्ये या करंगळीचा वापर केला. कशासाठी? कशाला केला? बाहेर जायचं असलं का याचा वापर केला. हा वापर आहे का? याचा अजिबात नाही. या करंगळीचा वापर काय नाही आहे का? तुमच्या डोक्यात तेवढंच मला माहिती, दुसरं काही नाही तुमच्या डोक्यात. प्रत्येक बोटाचं कार्य वेगळं. ही करंगळी कधी वापरली? लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना 7 जन्माच्या गाठी आम्ही बांधल्या आणि एकमेकाची त्या ठिकाणी आयुष्य बंधनाची गाठ बांधून एकमेकांना साथ देण्याची अधिरवचन एकमेकांना दिली का नाही? सप्तपदी करत असताना या करंगळीचा वापर केला. शास्त्र सांगतं देवाला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावा, हे आमचं शास्त्र सांगतं. आता घरी जाऊन पाहावं. लगेच काही लोक चापायला लागले, आता पाहायला लागले. महाराज, स्वतःला गंध लावत असताना कुठल्या बोटानं लावावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. आणि आता या महिन्यामध्येच एक सण झाला. सोनियाच्या ताटे उजळल्या ज्योती, ओवाळी ते भागोराया, या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाच्या ताटे उजळल्या ज्योती, ओवाळी ते भागोराया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया.
हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. आज या कुटुंबाकडनं श्राद्ध कर्माचा विधी करण्यात आला असेल त्यावेळेस कुठल्याही बोटाचा वापर न करता महाराज तर्पण करत असताना महाराज पितरांना तर्पण करत असताना अंगुष्ट्यानं केलं जातं. बरोबर अंगठ्यानं केलं जातं. एवढा सूक्ष्म विचार आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. ऐका आणि म्हणून त्या ठिकाणी हे श्राद्ध कर्म होत असतं. श्राद्ध कर्म विधी हा कधी आहे मरणानंतर आहे. कधी आहे मरणानंतर आहे. पण ऐका ना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही संस्कार आमच्या हिंदू धर्म संस्कृतीत सांगितलेले आहेत. पण मरणोत्तर त्या ठिकाणी कर्म आहे ते म्हणजे श्राद्ध कर्म. नामदेवराय म्हणतात बाबा अरे मेल्यानंतर हे कर्म होतीलच पण त्या मरणाआधी तुम्ही काय व्हावं सावध व्हावं आणि कीर्ती करून मरावं. अभंगाचा प्रथम चरण मरणाधी सावध व्हावे नामदेवराय सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात काय मरणाधी सावध व्हावे आणि सावध व्हावे पण सावध होऊन काय करावं कीर्ती करूनी मरायचं असेल तर कसं मरा नुसतं मरू नका कीर्ती करून मरा आधी मरणाआधी सावध व्हावी असं म्हणते काय म्हटले मरणाआधी सावध व्हावी पण पहिलं मरण ऐकून मला खरं सांग इथं बसलेल्या कोणाला वाटतं मरावं असं बाबा वाटतं का बाबा तुमचं वय किती आता हा 37 80 मी 37च ऐकलं महाराज 80 पण दादा खरं सांगा मरावं असं वाटतं का नाही वाटत नाही अहो कोणी जर नुसतं म्हटलं ना मर आपली लहानपणी एखादं जर म्हटलं ना मर हे सुद्धा बोलणं सहन होत नाही प्रमाणात भरपूर आपल्याला केवढा वेळ अजिबात कोणाला मरून सहन होत नाही महाराज कोणी जर मर म्हटलं ना आपण म्हणतो तूच मर आपली आई आपल्याला लहानपणी शिव्या द्यायची मी तर लई शिव्या खायले लई मार खायलो आता अजूनही मारी ती माझ्या तिला काय आता ते काय ती कधी आली नाही ती कीर्तनकार कीर्तनकार काय पाहत नाही तिच्या मनात आलं का कधी चालला रटा ठेवून देते ती आपण एखादी आपण गप्प बसायचं तिच्या पुढे काय बोलणार कधी कधी
खून हानी तिला माहिती आता एवढ्या काय जाड चरबीला लागणार नाही पण हानी ती डोक्यात बसलं होतं. पण तिला म्हणतो अगं डोकं बिकं फुटलं आहे ते कीर्तन विसरून जाईल मग पाठीव मारी ती ऐकायला मारा. हा लहानपणी आपली आई प्रत्येकाला म्हणायची ए मुर्द्या सावलीत मर. काय म्हणायची ए मुर्द्या सावलीत मर. हा ते ठेवा मध्ये ठेवा नाही तर मला म्हणावं लागेल तुम्ही उन्हात मारा. ऐका ऐका सावलीत मर म्हणायची प्रत्येकाच्या आईनं. तेव्हा आता लगेच त्या म्हणायला चालल्या पहा म्हणजे गप रे मुर्द्या गप ना तो एवढा जीव का तो सांगू राहिला तू का गागतो असं म्हणजे आईचं प्रेम वात्सल्य मला सांगायचं. मला खरं सांगा आईला खरंच वाटतं का आपल्या लेकरांना मरावं वाटतं पण नाही तिचा प्रेमाचा भाव तो असतो काय का यानं उन्हात नाही ते सावलीत खेळा. बरोबर आहे ऐका विषय असा आहे सगळ्या संतांनी मरणाचं वर्णन केले. तुकोबराय म्हणतात मरण माझे मरण गेले आणि मज केले किंवा आणखी म्हणतात तुका म्हणे एका नामदेवराय सुद्धा काय म्हणतात मरणा आधी सावध व्हावे आणि कीर्ती करून मरायचं तर कसं मारा कीर्ती करून मारा. आणि इथं काय म्हटलंय मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती अजरामर ठेवा. आणि इथं सावध होऊन काय करा एकच भाव त्या ठिकाणी सांगायचा आहे. ऐका नामदेवराय म्हणतात मरणा आधी सावध. बरोबर आहे सावध झालं पाहिजे. सावध होणं म्हणजे नेमकं काय संतांनी सावध केले. सावध झालो म्हणजे नेमकं काय करायचं तर हा मनुष्य जन्म ज्या गोष्टीसाठी भेटलाय त्याचा सदुपयोग त्याच्यासाठी करायचा याला म्हणणं सावध व्हावं त्याचा जास्त विचार करत नाही. आता मरणाबद्दल सांगायचं झालं तर मरण आपल्या जवळ येत नाही तर आपलं मरण ज्या ठिकाणी असेल आपण तिथे स्वतःहून जातो. जिथं आपलं मरण असेल तिथं स्वतःहून आपण जातो. अनेकांनी मरणाला चुकवण्याचा प्रयत्न केले पण मरण कोणाला चुकलं नाही कोणाला चुकलेलं नाही. ऐका फार गोड भाव सांगतोय मी मरणाआधी सावध व्हावी आणि कीर्ती करून मरावी. अशी कीर्ती करावी का अजर अमर त्या ठिकाणी राहिली पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमी भारत भूमीमध्ये अनेक वीर त्या ठिकाणी रत्न झाले का आजही त्यांचं नाव घेत असताना आपण घेतो. स्वातंत्र्य त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पण अनेक क्रांतिकारी त्या ठिकाणी वीर जवानांनी या देहाचं बलिदान दिलं. मग भगतसिंग असतील राजगुरू असतील झाशीची राणी असेल बरोबर आहे की नाही यांच्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी कार्य जर पाहिलं तर अनमोल असं कार्य आहे. कीर्ती रूपानं ते आजही अजरामर आहे. पण पुराणातला एक गोड प्रसंग मी तुमच्या समोर मांडतो ऐका. कीर्ती करून मरावी आणि महाराज कीर्ती कशी राहिली पाहिजे ऐका. मरणाआधी सावध व्हा. रामायणामधला गोड प्रसंग दशरथ राजाचा विचार जर केला
कर्म कधी कोणाला चुकलं नाही. दशरथ राजाला पुत्र वियोगानं मरावं लागलं. एक सांगू का, देवाच्या बापाची ही अवस्था आहे. आपलं काय, रामाच्या बापाला पुत्र वियोगानं मरावं लागलं. आपण आपले लेकर आपलं दाव करतील, वर्ष श्राद्ध करतीलच या अपेक्षा ठेवू नका. केलं तर चांगलंच, पण करतीलच या अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. माझा मुद्दा फार मोठा आहे, ऐका. दशरथ राजापेक्षा जटायू भाग्यशाली का? जी मांडी दशरथ राजाला भेटली नाही ती मांडी जटायूला भेटली. का भेटली याचं कारण माहिती का तुम्हाला? भावार्थ रामायणामध्ये गोड प्रसंग आलाय, सांगतो. भजन करा विठ्ठला. दशरथ राजाला 3 पत्न्या होत्या. कुठल्या कुठल्या? कौशल्या, सुमित्रा आणि मंथरा. बरोबर ना? झोपले का सगळे? मग कोण होती? कौशल्या, सुमित्रा आणि मग जोरात बोला ना, कैकेयी. या 3 पत्न्या होत्या. पण दशरथ राजाचं सामर्थ्य किती होतं नीट ऐका. सामर्थ्य किती होतं? ज्या ज्या वेळेस इंद्र दरबारी युद्धासाठी मदत लागायची त्यावेळेस दशरथ राजे खालून वर जायचे, इंद्राला मदत करायची. दादा फार गोड प्रसंग आहे. इंद्राला मदत करायची. आणि एक दिवस घटना काय घडली नीट ऐका. इंद्र दरबारी दशरथ राजे बसलेली, सगळ्या देवांचं असं आसन मांडलेलं आहे. दशरथ राजाला बसण्यासाठी एक सिंहासन दिले, सगळे देव बसलेले. आणि देव बसलेले असताना सगळ्या देवांच्या चर्चा चालू. दशरथ राजा गप्पा मारताय, पण एका देवाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली, पट्टी बांधलेली. दशरथ राजाने विचारलं, कोण देव आहे हा का ज्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली? का डोळे उघडत नाही? बाकीचे देव म्हटले, त्याच्या डोळ्यावर पट्टी तेच बरं, पट्टी उघडायच्या भानगडीत पडू नका. का बरं? म्हणे त्या देवाची दृष्टी ज्याच्यावर पडली एक तर त्याचं कल्याण होतं, आणि नाही कल्याण झाली तर भिवंडी 100% होती. एक तर कल्याण होतं, नाही तर भिवंडी होती. दशरथ राजे म्हटले, असं कोणाच्या दृष्टीनं काही होत असतं का? दृष्टीशास्त्र फार भयानक आहे बरं का. आपल्या घरात जर एखाद्या लहान लेकराचं वाढदिवस असला, सुंदर त्याचा पेहराव आहे, सुंदर त्याला सजवलेला आहे, आणि वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशीच ती किरकिर करते. आणि किरकिर करतं. मग म्हाताऱ्या जुन्या बाई म्हणते, बाई अगे त्याला कोणाची दृष्ट लागली असेल, त्याची दृष्ट काय? आणि मग तीच म्हातारी बाई हातात मीठ घेते, काहीतरी घेते, आणि मग म्हणते कीर्तनकाराची, पकवाद्याची, बरोबर ना, टाळकऱ्यांची, साऊंडवाल्यांची, ऐकणाऱ्यांची, घरी थांबणाऱ्यांची, आल्या गेल्याची दृष्ट निघाली, थू 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 फेकून देते. बरोबर की नाही? त्याची दृष्ट काढते. त्याला काय होते? नजर. शास्त्र सांगतं, भोजन करत असताना सुद्धा कोणासमोर करू नये, आणि कुत्र्यासमोर तो चुकूनही करू नये. घरात जर पाळीव कुत्रा असेल तर जेवण करत असताना आपल्याला लय वाटतं आमचा डॉगीन, आमचा पपून, आमचा नाही. कुत्र्यासमोर कधीच भोजन करू नये. त्याची दृष्टी ज्यावेळेस त्या अन्नावरती पडते, काही प्रमाणात त्याचं पॉइझन तयार होतं. कधीच करू नये. महाराज, भजन करत असताना सुद्धा एकांतात करावे, भोजन करत असताना एकांतात करावे, आपले पैसे मोजत असताना सुद्धा एकांतातच मोजावे. काही लोकांची फार दृष्टी भयानक असते. दशरथ राजाला म्हणावं, असं काही होतं का? एखाद्याची दृष्टी पडल्यावर कल्याण होतं, भिवंडी होतं, मला नाही हे मान्य. दशरथ राजानं जावं आणि त्या देवाच्या डोळ्यावरची पट्टी काढली. काय घडलं? त्या देवाची दृष्टी ज्यावेळेस पडली त्यावेळेस दशरथ राजे मूर्छित झाले, आणि इंद्र दरबारातून डायरेक्ट पतन झालं, खाली पडू लागले, खाली पडू लागले. कोण देव होता तो? दुसरा कोणीच नाही, तो होता शनिदेव. शनिदेवाची दृष्टी पडली आणि पतन झालं, मूर्छित झाले. आता बेशुद्ध अवस्थेत आहे. पाण्यात पडले तर बुडून मरतील, आणि जमिनीवर पडले तर आदळून मरतील. मरण 100%. इंद्र दरबारातून खाली पडताय, आणि त्याच वेळेस गिधाड जातीतील एका पक्षानं जटायूनं पाहिलं, कोणीतरी स्वर्गातून खाली पडतंय. या जटायूनं भरारी घ्यावी, आणि दशरथ राजाला आपल्या पंखामध्ये झेललं, पंखात झेललं दशरथ राजाला, आणि खाली आणलं. अजराजाच्या हवाली केले. पाहिलं
सूर्य वंशातील मुद्रा त्या ठिकाणी दिसली. अजराजाच्या हवाली केलं. दशरथ राजाला शुद्ध येईपर्यंत जटायू तिथेच थांबला. आणि दशरथ राजाला शुद्ध आली आणि दशरथ राजानं म्हणावं मी इथं कसा. ज्ञानदृष्टीनं पाहिलं घडलेली घटना. जटायूनं म्हणावं तुम्ही मूर्छित होऊन स्वर्गातून खाली पडत होते, मी तुम्हाला झेललं आणि इथं हवाली केलं. दशरथ राजे म्हटले वाह, खरा माझा मित्र आहे रे तू, माझे प्राण वाचवले. बोल तुला काय पाहिजे. वाटलंच तर माझं अर्ध राज्य घेऊन टाक. जटायू म्हटलं मला काय करायचं तुमच्या राज्याचं, मी एक पक्षी, मी त्याचा उपभोग कसा घेणार, नकोय मला ती. अरे तुझी काहीतरी इच्छा असेल ना, माग ना काहीतरी. जटायू म्हटलं माझी एकच इच्छा आहे. दशरथ राजाला वाटलं हा मागून मागून काय मागणार, पक्षी काय मागणार, खाणं मागल, पिणं मागल, एखादं म्हणशील मला घर बांधून द्या, दुसरं काय मागणार आहे. जटायून मागणी काय केली ऐका. जटायू म्हटला माझ्या अंतकरणामध्ये एक दृढ इच्छा आहे. म्हणे काय, मला एखादं मूल असावं, मला एखादं मूल असावं, त्याच्या मांडीवरती माझा प्राण जावा आणि शेवटी त्यानं माझा अंत्येष्टी करावं. कोणी म्हणावं, जटायू. दशरथ राजा म्हटला काळजी करू नको, तुला मूल नाही ना, काळजी करू नको, माझं पहिलं मूल झालं का मी ते तुला दत्तक देईल. कोणी म्हणावं, दशरथ राजानं. माझं पहिलं मूल झालं का मी ते तुला दत्तक देईल, काळजी करू नको. जटायूला आनंद झाला आणि जटायू निघून गेला. पण इथं दशरथ राजालाच मूल नाही ना. रामायणामधलं त्यांचा फार गोड श्लोक आहे, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. पुत्रहीन माणसाचा धिक्कार असो. महाराज मग सगळ्यांना माहिती कुलगुरू वशिष्ठ, बरोबर ना, बरोबर ना. त्यांनी काय केलं, पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मग त्याच्यातून पायस आला, खीर यज्ञ देवतानं दिली. मग कौशल्यनी घेतली, सुमित्रेने घेतली, कैकईनं खायला विलंब केला, पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. मग महाराज कौशल्य आणि सुमित्र मातेनं कैकईला थोडा द्यावा, सगळ्यांना कथा भाग माहिती. अन महाराज उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पुढे सुरवर्ती ओमी, माध्यान्नासी दिन करपळी भर होय स्थिर, सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा, नाही कौशल्यसी भान आणि गर्भी आले नारायण. नवमीच्या दिवशी रामराया त्या ठिकाणी त्यांचं प्रागट्य झाले, अवतीर्ण झाले, जय जयकार झाला. पण ज्यावेळेस जटायूला कळालं दशरथ राजाला मूल झालंय, काही क्षणामध्ये जटायू तिथं हजर, काहीच नाही, फक्त अशी उभी राहिली, अशी उभी राहिली. दशरथ राजानं जटायूला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर दशरथ राजाचं तोंडच उतरलं. अरे नवस केले, पार गुजरातला गेलो, काय काय केलं, सगळे दवाखाने, हाकीम, वैद्य सगळं केलं, लेकरू होत नव्हतं, पण झालं. पण भावनेच्या भरामध्ये जटायूला वचन दिलं होतं का माझं पहिलं मूल झालं का मी काय करेल, तुला देऊन टाकेल. पण दशरथ राजानं विचार केला, काय मूल द्यायचंय, कुठलाही विचार न करता परंपरेचा विचार केला. काय परंपरा आहे, रघुकुलारीत सदा चली आई, रघुकुलारीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन राम सिया राम दे दे राम, राम सिया राम दे दे राम. हे मंगल भवन मंगल भवन प्रभु सुदर्शनत अजर बिहार, राम सिया राम दे दे राम, सिया राम दे दे केला. दिलीप अंशुमन, आज राजाची परंपरा आहे, रघुकुलाची रीत आहे, प्राण जाय पर वचन, जीव गेला तरी चालेल. पूर्वीचे लोक होते तसे,
जीव गेला तर शब्द बदलीत नव्हते, पण आता टप्प्या टप्प्याला बदलीत. आता काय बोलायचं. दशरथ राजाने विचार केला, माझी परंपरा आहे, काहीच विचार न केला. हातात घेतला रामरायांना आणि जटायूच्या हवाले केलं. जटायूनं जसं पंखात रामरायांना घेतलं, माझं लेकरू, माझं बाळ, माझं लेकरू, तशी उडान मारली. आणि उडान मारल्याबरोबर महाराज रस्त्यानं जाता येईल. आणि रस्त्यानं महाराज नारद मुनी भजन करत येत आहे. काय? नारायण नारायण श्रीमंतारायण नारायण नारायण साष्टांग करी दंडवत दंडवत घातलं. आणि नारद मुनींना म्हणावं जटायूनं, मुनिवर माझं एक काम आहे, कराल का? म्हणे काय? माझ्या मुलाचं नामकरण कर. कोणी म्हणावं? जटायू. माझ्या मुलाचं नामकरण करा. नारद मुनी म्हटले, कुठे तुझं मुलान? जटायूनं पंखात नास बाहेर काढलं ना. एवढं एवढं ते लेकरू गोंडस. नारद मुनी म्हणतात, जटायू तुला असं लेकरू कसं काय झालं ना? तू तर पक्षी. जटायू म्हटलं, हे माझं नाही. म्हणे मग कोणाचं आहे? म्हणे दशरथ राजाचं आहे. म्हणे चोरून आणलं काय, पळून आणलं का काय? म्हणे नाही 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 नाही, इकडे लक्ष दे. चोरून पळून अजिबात आणलं नाही. म्हणे मग कसं काय आलं तुझ्याकडे? अरे दशरथ राजाचं मूल तुझ्याकडे कसं आलं? सांगितलं, दशरथ राजाची मी एकदा प्राण वाचवले. त्यांनी मला विचारलं, जटायू तुला काय पाहिजे नाही? मग मी त्यांना म्हटलं, मला एखादं मुलं असावं, त्यानं माझं अंत्येष्टी करावं, त्याच्या मांडीवरती माझा प्राण जावा. जटायूनं असं म्हटल्याबरोबर मग दशरथ राजे काय म्हटले? दशरथ राजे म्हणाले, जटायू काळजी करू नको, माझं पहिलं मूल झालं का मी ते तुला दत्तक देईल. त्यांना पहिलं मूल झालं, मी घेऊन आलो, आता हे माझं बाळ आहे. नारद मुनी म्हटले, जटायू तुला एक सांगू का? म्हणे काय? मला खरं सांग रे जटायू, मला खरं सांग, एवढा यायला उशीर का झाला जटायू? हा हा, जटायूनं काय म्हणावं? हा असं नाही म्हटले, जटायूला म्हणावं कोणी, हा काय म्हणावं? हा उशीर नाही झाला असं नाही म्हटलं ते. आता ज्यांना कळायचं त्यांना कळालं. ऐका, जटायूला नारद मुनी म्हणाले, काय हे लेकरू तुझ्याकडे कसं आलं? खरं सांग, तुला याचं लालन पालन करता येईल का रे जटायू? हे दशरथ राजाचं तो मनुष्य आहे, त्याला मनुष्य रूपी मूल आहे. तू पक्षी आहे. दशरथ राजाला म्हणावं तुला का माझं पहिलं मूल झालं का मी तुला दत्तक देईल. आणलं तू, पण खरं सांग, याचं लालन पालन तुला करता येईल, याचं शिक्षण तुला करता येईल? सांगितलं नाही. अरे तू राहतो जंगलात, एखादा हिंस्र प्राणी याच्यावरती आघात करेल आणि याच्यावरती अपाय करेल, घात करेल याचा, त्याच्यापेक्षा एक काम करू. काय म्हणे? हे मूल तुझंच आहे, पण सांभाळायला दशरथ राजाकडे दे. काय म्हणावं? हे मूल तुझंच आहे, पण सांभाळायला कोणाकडे दे? दशरथ राजाकडे दे. महाराज जटायू म्हटलं, मग माझ्या इच्छेचं काय, माझ्या आकांक्षेचं काय? नारद मुनी म्हटले, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग जटायूनं प्रमाण सांगितलं, संताची पायी हा माझा विश्वास, माझा तुमच्यावरती विश्वास आहे ना. हे मूल तुझंच आहे, पण कोणाला दे? दशरथ राजाला. नारद मुनी जटायू दोघही गेले आणि दशरथ राजाच्या हवाली केलं. कोणाला? रामरायानं सांगितलं, माझं आहे, पण सांभाळायला मी तुमच्याकडे देतो. नंतर कथाभाग सगळ्यांना माहिती. रामराया वाढले, सगळं त्या ठिकाणी विद्या अवगत केली आणि मग वनवासाला निघाले. सीता मैयेचं हरण त्या ठिकाणी झालं. रावणासोबत जटायूचं युद्ध झालं. जटायूनं रामरायाची शपथ
महाराज रावणानं रामरायांची शपथ द्यावी जटायूला, तुझे प्राण कशा ते सांग. दोघही पंखांमध्ये प्राण होते, पंख छाटल्या जावे, कापल्या जावे. धारा तीर्थी पडल्या जटायू, आणि कधी माझे प्रभू येतील. जसं शबरी मातेनं वाट पाहावी, कब मेरे रामजी का आवन होगा. आणि रामराया गेल्यानंतर भावना अंतकरणातील कशी व्यक्त केली. कसा मला टाकून गेला, कसा टाकून गेला. कसा टाकून गेला. त्या विरहाचा भाव जटायू सुद्धा धारा तीर्थी पडते आणि रामरायाची आठवण करताय. रामराया आले आणि जटायूजींना म्हणावं, काळजी करू नका, तुम्हाला काही क्षणात बरं करतो. जटायूनं काय म्हणावं, प्रभू याच्यासाठी मी एवढा अट्टहास केला का. अहो तुमची भेट व्हावी, आणि एवढंच नाही, राम राम म्हणता जावो माझा प्राण, ही माझ्या अंतकरणातली इच्छा आहे. राम राम म्हणता जावो माझा प्राण. महाराज इकडे पहा, रामरायांनी जवळ घेतलं, मांडीवरती डोकं ठेवलं, तेव्हाच जटायूंनी आपला प्राण त्या ठिकाणी त्यागला, सोडला. आणि भगवान रामरायानं जटायूचं अंत्येष्टी कर्म करावं. जे भाग्य दशरथ राजाला मिळालं नाही, ते भाग्य कोणाला मिळालं. म्हणून कीर्ती करून जन्माला येणारे जटायूनं उगाच अशी काही मागणी करायला कोणाकडे वेळ आहे का जटायू. पण त्यांचं पूर्वचरित्र फार वेगळं आहे, तेवढा वेळ माझ्याकडे येत नाही. जटायूजी मरणाच्या आधी सावध झाले का नाही, आणि कीर्ती केली काय. महाराज त्या रावणासोबत युद्ध केलं, ही त्यांची कीर्ती. महाराज म्हणून नामदेवराय म्हणता, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनी मरावी. अनेक मावळ्यांचा त्या ठिकाणी इतिहास मला त्या तुमच्या समोर मांडता येईल, तेवढा वेळ नाही, ऐका. आणि मग काय करावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. हा जो जन्म तुम्हा आम्हाला मिळालाय, हा वाया घालवायचा नाही. वाया घालवायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं. महाराज भगवत भक्ती करायची. एक सांगतो नीट ऐका. आज पवित्र असा पर्व काळ आहे, ज्याला म्हटलं जातं एकादशी, बरोबर ना. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनामध्ये मी यशाच्या शिखरावरती जाऊ. इथं बसलेले काही विद्यार्थी, त्यांना वाटतं मी यशावरती जावं. इथं बसलेले काही राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना वाटतं मी यश प्राप्त करावं. इथं बसलेले जवळपास काही सांसारिक आहेत, त्यांना वाटतं मी यशाच्या प्राप्तीसाठी धडपड करावी. आणि इथं बसलेले जवळपास 99% वारकरी, त्यांना सुद्धा वाटतं काय करावं, मी काय करावं, यशाच्या शिखरावरती जावं. मग यशाच्या शिखरावरती काय जाण्यासाठी काय केलं पाहिजे, नीट ऐका.
जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे 3 व पाहिजे, जो राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्याच्याकडे 3 व पाहिजे, जो संसारिक आहे त्याच्याकडे सुद्धा 3 व पाहिजे, आणि जो वारकरी आहे त्याच्याकडे सुद्धा 3 व पाहिजे. कुठले नीट ऐका. विद्यार्थी अवस्थेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याकडे 3 व, पहिला विद्यार्थ्याकडे व त्याच्याकडे वैराग्य असावे. विद्यार्थी अवस्थेमध्ये त्यानं वैराग्य धारण केलं पाहिजे. हा, उगाच इकडे तिकडे बोंबट्या मारीत हिंडायचं नाही. हा, वैराग्य. दुसरा व त्याच्याकडे वेळ, उगाच लुडो पबजी खेळण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आणि तिसरा व विद्यार्थ्याकडे असावा विद्या, तर तो यशाच्या शिखरावरती जाईल. पहिला व कुठला? वैराग्य. दुसरा व वेळ, आणि तिसरा व विद्या. हे 3 व जर विद्यार्थ्याकडे असेल तो यशाच्या शिखरावरती जाईल. महाराज, आता विद्यार्थी अवस्था आमची राहिली नाही, आता त्या ठिकाणी आम्ही संसारिक जीव आहोत. संसारिक जीवाला जर यशाच्या शिखरावरती जायचं असेल तर त्याच्याकडे सुद्धा काय 3 व पाहिजे. संसारिकाकडे पहिलं व पाहिजे वैभव. काय पाहिजे? वैभव म्हणजे धन. महाराज, धन कसं कमावं? जोडून या धन उत्तम व्यवहारी. पहिला व वैभव, दुसरा व विनयोग. कमवलेला पैसा चांगल्या मार्गाने खर्च करता आला पाहिजे, विनयोग. आणि तिसरा व काय? विचार. नवरा बायको संसार करत असताना एका विचारानं केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? एक मत असलं पाहिजे. आणि महाराज, ते एक मत कसं असलं पाहिजे? तुम्हाला आले असतील आता 3000 आले का लाडक्या बहिणीचे? हा, आता पुढच्या महिन्यात 4.5 येतील, काळजी नका करू महाराज. हा, पण ते नवऱ्याला द्या बर का, नाही तर तुम्ही म्हणू नका माझ्या भावानं दिली आता मी काही ते देणार नाही. महाराज, काही तर बाया डोक्यातच बरं पडला सारखी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण 3000. महाराज, काय काय झोपाच बरमाळू राहिले. मला सरकारला एकच सांगायचंय, अभिदादा, सरकार दर महिन्याला 1500 देतंय ते आम्हाला मान्य आहे, पण आमच्या पाकिटातून रोज 1500 गायब होते. त्याचं काय करायचं? त्याला जर काही पर्याय असेल तर तेवढा तुम्ही सांगा. महाराज, होता का नाही? खरंय ना, म्हणजे माझं ते तुमचंच, बरोबर आहे की नाही? होता महाराज. ऐका, विद्यार्थ्याकडे 3 व पाहिजे. काय? वेळ, अजून वैराग्य आणि विद्या. संसारिकाकडे 3 व काय? वैभव, दुसरं विनयोग, आणि तिसरं विचार. नवरा बायकोचा एक विचार असला तर संसार चांगला होतो. महाराज, आता संसारातही रस नाही. राजकीय जीवनामध्ये आम्हाला मोठं व्हायचंय. याच्यासाठी काय? राजकीय माणसं आतापर्यंत या भारतभूमीमध्ये जेवढे मोठे झाले त्यांनी 3 वचं पालन केलं. राजकीय माणसाकडे 3 व पाहिजे. पहिला व वक्तृत्व. राजकीय माणसाला चांगलं बोलता आलं पाहिजे, वक्तृत्व. दुसरा व विनय. राजकीय माणसाला झुकता आलं पाहिजे. आणि तिसरा व विकास. जर राजकीय माणसानं विकास केला तरच त्याचा विकास आहे, नाही तर सगळं भकास होऊन जातं. महाराज, नाही हो, आता जीवनामध्ये आम्हाला राजकीय जीवनामध्ये रस नाही. वारकरी म्हणून जीवन व्यतीत करायचंय. वारकऱ्याकडे सुद्धा 3 व असले पाहिजे. वारकऱ्याकडे पहिला व पाहिजे वाचन. वारकऱ्यानं रोज काहीतरी आपले प्रस्तांतरित ग्रंथ जे आहेत त्यांचं वाचन केलं पाहिजे, वाचन. दुसरा व काय? वारी. वारकऱ्याकडे काय पाहिजे? वारी. महाराज, वारी केली पाहिजे. संतांनी वर्णन केलंय, पंढरीची वारी आहे माझे घरी. 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 पंढरीची वारी आहे माझे. थोडा इको द्या.
पहिला व त्याच्याकडे वाचन पाहिजे, दुसरा व काय त्याच्याकडे वारी पाहिजे, आणि आजचा पर्व काळ आहे वारकऱ्याकडे व्रत पाहिजे. काय पाहिजे? व्रत. तीन गोष्टी: वाचन, वारी आणि व्रत. ऐका, आमच्या वारकऱ्यांचं व्रत कुठलं? आम्हा व्रत एकादशी. यशाच्या शिखरावरती जायचं असेल तर 3 वच पालन करावं. वारी करा. मानवी जीवनामध्ये आपल्याला हा नरदेह दिला. हसतो यदि दान पुण्यम, पदो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्र यदि नाम घोष, हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. दिले इंद्रिय हात पाय पाय, डोळे मुख बोलाया वचन. एक सांगू का? हा मनुष्य जन्म मिळालाय पण कळालेला नाही. काय मिळालाय पण कळालेला नाही. या मनुष्य जन्माचं वर्णन करत असताना संतांनी 2 टप्प्यात केले. ऐका, 2 टप्प्यात केले. कसं? याला पवित्र म्हटलंय आणि याला अपवित्र म्हटलंय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीर साध्य भोय केले, शरीर साधिले परब्रह्म. दुसऱ्या बाजूला हा देह नाशवंत. ऐका ऐका, हा देह नाशवंत आहे. किती नाशवंत आहे? कान घ्या, नाक घ्या, डोळे घ्या, फक्त कमरेच्या वरती सांगतो. तुम्ही सोनं जरी खाल्लं तर याची घाण करायची ताकद याची. किती नासकाय, किती कुचकाय हे, पण या देहाबद्दल आपली आसक्ती नष्ट होत नाही. नाही इथं बसलेल्या प्रत्येकाचं प्रेम फक्त या देहावरती, स्वतःच्या जीवावरती. आता असं होऊ नये. जशी हवा आली आणि चालू कीर्तनामध्ये जर एखादा बिबट्या आला तर इथं तुम्ही किती लोक कीर्तन ऐकाल का? खरं सांगा, ऐकाल का? तुम्ही असा विचार केला का बाबाची ढेर मोठी, त्याला पळता येणार नाही, तो आपल्यामुळे इथं आलाय, त्याला पहिलं गेट मध्ये टाकलं पाहिजे? नाही, तुम्ही पहिले पळाल. हे बाकीचे चिल्ले पिल्ले मी एकटाच राहील. बरं, त्याच्या तावडीत मी सापडलो, त्याचे 15 दिवस आरामशीर निघून जातील. बरोबर आहे की? माझा महत्वाचा मुद्दा काय आहे? देह मिळालाय पण कळालेला नाही. फार फार दृष्टांत माझ्याकडे आहे, पण ऐका, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? भगवत भक्ती करण्यामध्ये. आणि जर तुम्ही मिळालेला नरदेह त्याच्यासाठी वापरला नाही, तुकोबराय म्हणतात, नाही तरी
भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणजे तुम्ही काय करा, विठ्ठलाचं भजन करा, नामस्मरण करा, गुणानुवाद करा. काय म्हणताय ते सांगतो तुम्हासी. भजारे विठ्ठला नाहीतरी काय जन्म गेला वाया. आणि इकडे नामदेवराय होता म्हणतात जन्म घालू नये वाया. आणि मानवाची उत्तम काया म्हणजे काय तर याच कायानं याच शरीरानं तुम्हाला भगवत भक्ती करता येईल. कारण पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. म्हणून या शरीरानं तुम्ही काय करा, भजन करा विठोबा. रघुमाई